ओम नमः शिव गोरख। ह्या वर्षी 14 जानेवारी 2026ला संक्रांती आहे। त्या दिवशी षडतिला एकादशी येणार आहे। ती एकूण 11 वर्षानंतर येणार आहे आणि षडतिला एकादशी ही भगवान विष्णूजींना समर्पित आहे। त्यामुळे वैकुंठवासी जे काही आपले पूर्वज आहेत त्यांचं श्राद्ध त्या दिवशी केलं जाते। बऱ्याचशा लोकांचा असा प्रश्न आला की आपण त्या दिवशी श्राद्ध करायचं की नाही करायचं, तर नक्कीच त्या दिवशी आपण श्राद्ध करायचं आणि तिळेचा जो नैवेद्य असतो तो नक्कीच तुम्ही जे काही श्राद्धचा जो काही नैवेद्य असेल त्याच्यामध्ये तीळचा आणि गुळाचा समावेश करा आणि तो नैवेद्य आपल्या पूर्वजांच्या श्राद्धला घाला, म्हणजे त्यांचा आपल्याला भरपूर आशीर्वाद मिळणार आहे, त्यांची आपल्यावरती कृपा होणारच आहे। तुम्ही नक्की करा आणि सकाळी आंघोळ करताना प्रत्येकाच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ ही घालाच आणि ज्यावेळेस तुम्ही श्राद्ध करणार त्यावेळेस काळे तीळ घासामध्ये टाका। जी काही आगारी टाकली जाते तर ते अग्नीमध्ये आपण गुळ आणि तिळाचा समावेश केलाच पाहिजे। त्याच्याने आपल्या पितरांचा आपल्याला आशीर्वाद नक्कीच मिळेल।